स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे। मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभं केल्याचा आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा देणार नसल्याचंही आत्राम म्हणाले। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीमधील पक्ष आता एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। 19 जागांपैकी 7 जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे आणि बाकी 12 जागांमध्ये धर्मराव बाबांनी लढलं पाहिजे। अरे बाबा, मी तुम्हाला जागा दिलं तर तुम्ही किती लढलं पाहिजे हे माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये मी ठरवणार ना। किती मी लढलं पाहिजे, तुम्हाला किती दिलं पाहिजे। विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले, माझ्या विरोधामध्ये डमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा 5 कोटी रुपये दिले त्याला मला पाडायला, आणि आता तुम्ही सांगता की मला हिस्सा द्या। एक टुकड़ा नहीं दूंगा 19 में से, एक टुकड़ा। 19 के 19 जागा हा राष्ट्रवादीचा घडी चालेल, कुठे थांबणार नाही। 10 वाजून 10 मिनिट सुरू झाला की शेवटपर्यंत चालतच राहणार।